सर्वात कमजोर टीम आहे T20 मध्ये। असं देखील एकाने स्टेटची गरज नाही। मॅचला सुरुवात करा। 8वी मॅच आपल्याला पाहायला मिळते। दीप माझ्या समवेत आहे आणि मॅच गमावल्यानंतर तिकडे त्याला काही विचारणं मात्र चुकीचं ठरेल। पहिलाच बॉल बीट केलाय गोलंदाजी मार्कवर मिस्टर गोलू म्हणजेच कुशल। बघायला गेलं तर सर्वेश आणि कुशल हे प्रामुख्याने क्रिकेट खेळतात। व्यावसायिक क्रिकेट देखील खेळलेले आहेत। टेनिस क्रिकेटमध्ये अशी स्पर्धा कोणती नाही जे खेळले नसतील पालघर भागामध्ये। ते एक मोठा हातखंडा आहे, परंतु त्यांच्यासमोर नवीन देखील चांगला फलंदाज, परंतु इकडे नशिबाची साथ आणि नशिबाचा चौकार येतोय। दुर्भाग्य म्हणेल मी थर्डमॅनचं क्षेत्ररक्षकाचं, काही करू शकत नाही। अगदी समोरून चेंडू उडाला आणि निघून गेला, फरार झाला सीमारेषा पार। चौकार 4 धावेसाठी। क्रिकेटचा खेळ असाच असतो। कधी कोणाला उंच घेऊन जाईल, कधी कोणाला खाली घेऊन जाईल, काही सांगता येत नाही। अगदी युवराज सिंगची ऍड जेव्हा जो तुफानी फॉर्म मध्ये होता तेव्हा त्याने त्याच्या ऍड मध्ये देखील सांगितलं, जब तक बल्ला चल रहा है तब तक थाट है। 1 रन सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्ड 5, 3 बॉल 5। नवीन आणि त्याच्या सोबत मनीष आपल्याला पाहायला मिळतं। अगदी मनीषकडे नजर मारली तर चकचकीत सफेद युनिफॉर्म मध्ये आलाय। काय फिरवत आहे बॅटच्या समोरून, कारण की 8वी रात्र आज स्पर्धेची पाहायला मिळते। या खेळपट्टीवर गेले 7 दिवस क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक आपल्याला पाहायला मिळाला। अगदी आशिषजी परब, भावेशजी पटेल आणि संदीपजी धोडी आणि त्याच्या माध्यमातून कुंजल संके यांना मी विनंती करेल, आदरणीय सन्माननीय कुंजल संके, आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे। पायाला चेंडू लागतोय, एकदा पूर्ण केली, मात्र या तिन्हीच्या माध्यमातून बिरसा मुंडा चषकाचं घटक बनण्याची मला संधी मिळाली, समालोचन करण्याची या लाखमोलाच्या स्पर्धेमध्ये संधी मिळाली, त्याकरता त्यांचं खूप खूप धन्यवाद। आणि आजच्या रात्रीमध्ये वंजारी समाज मर्यादित स्पर्धेमध्ये देखील कोर कमिटीचं खूप धन्यवाद देईल, त्यांनी मला कॉमेंट्रीसाठी इकडे इन्व्हाइट केलं। रूपम यांना मी विनंती करेल की विपुलजी पिंपळे साहेबांचं स्वागत करायचं आहे मुख्य व्यासपीठावर। अगदी आपण बघू शकतात विपुलजी पिंपळे प्रणालीचं एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय। शांत स्वभावाचे आमचे विपुल भाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांचं अतुचित स्वागत मुख्य व्यासपीठावर केलं जातं। कॅमेरा आहे तुमच्यावर, आपण पाहू शकतात कॅमेऱ्यामध्ये क्षण टिपले जात आहेत। ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहू शकतात थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते, जिथे घर बसल्या आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात। ट्रॉफी आपण बघू शकतात, आकर्षक करंडक मुख्य व्यासपीठावर आमच्यावर देखील कॅमेरा होते। धन्यवाद आमच्या समवेत या स्पर्धेचे आयोजक कस्तुभला मी विनंती करेल तुषारजी पाटील साहेबांचं स्वागत करायचं आहे मुख्य व्यासपीठावर। कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या मुख्य व्यासपीठावर। मॅच होत राहणार, परंतु आमचे पाहुणे कॅमेरामध्ये येणं गरजेचं आहे। ऑन साइडला मनीषच्या बॅट मधून आलाय, यावेळेस मिड विकेटला मस्तक पे दस्तक देत फरार षटकार एसडीजे। बारा धावा। शॉर्ट बॉल सर्वेचा क्रॉस बॅटेड खेळला जातोय। स्क्वेअर लेग ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण केली। या अगोदर नवीनला मी आरती ड्रग्स लिमिटेड स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं, त्यामध्ये खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला आणि आज गावच्या टीम कडून खेळत असताना अगदी अनुमान विचार केला तर वंजारी समाजातले बांधव
पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी आता पसरलेले आहेत आणि इथे मात्र मनीष आणि नवीन आपल्या गावाकडून खेळत असताना गावाला जिंकवणं एक मोठा सन्मानाचा भाग असतो. यावेळी डॉट बॉल आलाय. सर्वेश पाम विरुद्ध टेंबी विरुद्ध टीम पाहायला मिळते ती म्हणजेच ओमसाई पत्राळी. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर पहिल्या फेरीतली शेवटची मॅच अंतिम मॅच पाहायला मिळेल. एकलारे वर्सेस पाम. आणि बघायला गेलं तर जी पामची मेन टीम आहे ना ती खेळताना दिसेल. म्हणजेच एक चुरस असणार. एकलारे देखील तयार आहे. फटका स्विंग केलाय. डीपमध्ये चित्ररक्षक पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केला जाईल. कित्येकदा स्पर्धा खेळल्या जातात, कित्येकदा स्पर्धा जिंकल्या देखील जातात, तरी देखील पुढच्या स्पर्धेमध्ये जिंकलंच पाहिजे हे मनामध्ये असते प्रत्येक खेळाडूच्या. आणि ही अशी भूक आहे ना जी कधी मिटणार नाही आहे. करंडक उचलायचा म्हणजे उचलायचं. पुण्यात तयार. डॉट बॉल येतोय आणि धावसंख्या 14. 2 षटकं इकडे समाप्त झालीत. 7च्या सरासरीने 14 धावा. त्यामध्ये एक षटकार देखील आहे. कुठे ना कुठे येणारे 2 षटकं बाकी आहेत. तर मी दोन्ही टीमला विनंती करेल, पाम आणि त्यांच्या विरुद्ध एकलारे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्सकडे या. टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. देऊया आपण संधी डीजेला. पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. चौदा रन स्कोर कार्डवर पौरजजी पिंपळे आणि स्वरूपजी पिंपळे यांना मी विनंती करेल, आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आमचे VIP डायजवर या विराजमान व्हा. बॉलर नेम शुभम. एक्स्ट्रा पाठवत जा कृपया करून. प्रत्येक टीमला विनंती आहे. शुभमचा पहिला बॉल डॉट आलाय. नवीनने भरपूर डॉट घेतलेत म्हणजे थोडं प्रेशर नवीनवर आहे. तयार. दुसराच बॉल. ओ अगदी शॉर्ट चेंडू होता. नवीन आणि मनीष आणि त्यांचेच टीममेट्स आणि त्यांच्या गावातले प्रेक्षक हा स्ट्रोक बघून थोडे नाराज झाले असतील की कुठे ना कुठे आज षटकारासाठी जाणारच चेंडू होता. त्यावर आला एक धाव. 15 धावा धावफलकावर. अगदी IPL मध्ये देखील अशीच कलाटणी सुरू आहे. कुठे मुंबई इंडियन्स आणि चेन्नईची सर्वात यशस्वी टीम आहे IPL ची ती सध्या पॉइंट्स टेबलमध्ये खाली आहे. आणि त्यांच्या समवेत सर्वात महागडा प्लेयर जो IPL मध्ये विकला गेला रिषभ पंत, लखनौ देखील सर्वात खालीमध्येच आहे. आणि यालाच क्रिकेट म्हणतात. कधी कोणाला वर घेऊन जाईल आणि कधी कोणाला खाली घेऊन जाईल काही सांगता येत नाही. त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे फॉर्म असतो तेव्हा पाय जमिनीवर ठेवणं गरजेचं आहे. कारण की देवळाचा कळस हा सोन्याचा जरी असला तरी माथा हा पायरीलाच टेकला जातो. 17 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 2 ओव्हर 3 चेंडूचा खेळ झालाय. पुढे एकदा तयार. यावेळेस ऑन साइडला बिग हिट. गोइंग गॉन आउट ऑफ द पार्क. मनीषच्या बॅटमधून येतोय हा दुसरा षटकार. परंतु एक बाजूनेच सुरू आहे. दुसऱ्या बाजूने सुरू असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे 10x बॉल आहे हा मिडल टू मिडल आला तर मात्र षटकार चौकार नक्कीच जातो. आणि मनीषने 2 खतरनाक स्ट्रोक खेळले. धावा झाले 23-23. अजूनही बघायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेमध्ये एका ओव्हरमध्ये 5 षटकार झळकवणारा फलंदाज आहे तो म्हणजेच
हनी एक धाव पूर्ण केली. सौरभजी पिंपळे आणि पौरजजी पिंपळे यांना मी विनंती करेल, बघा आयोजकाकडून अगदी विनंती येत आहे की तुम्ही मुख्य व्यासपीठावर या. मान्यवरांचा आदर सन्मान करणं हे गरजेचं आहे आणि मी विनंती करेल दोन्ही मान्यवरांना की आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. क्रॉस बॅटेड फटका सजवला. टीममध्ये क्षेत्ररक्षक आहे ओमसाई पथराई टीमकडून मनीष. इकडे मात्र चांगली बॅटिंग करतोय पण त्याला साथ देणं गरजेचं आहे. IPL मध्ये देखील बघायला गेलं तर आता 180 190 धावा आरामात चेस होतात. तर तुम्हाला मात्र इकडे धावा थोडे जास्त बनवावे लागतील. किमान 40-45 पर्यंत पोहोचावं लागेल. हे षटक किमान 20 धावेचं आणावं लागेल फलंदाजाला. आदित्यजी बोरे यांना मी विनंती करेल, आपण या मुख्य व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. मॅन फ्रॉम पथराळी. सॅक्रिफाइस करतोय. गॉन बाद. बाद आणि नवीन बॅट्समन समीप आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच बॉम्ब नावाने जास्त फेमस आहे आणि प्रेम देखील मिळालंय. फुलटस बॉल. काय कमालीचा चेंडू हाताळला जातोय. मूर्ती लहान कीर्ती महान. छोटा तीर घाव करे गंभीर असा गोलंदाज पाहायला मिळतोय. छोट्या पॅकेटमध्ये हा बिग ब्लास्ट धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. 29 स्कोर कार्ड पर 1 विकेटच्या नुकसानामध्ये 3 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झालाय. एकलारे आणि त्यांच्या विरुद्ध पाम. बोथ ऑफ टीमचे कॅप्टन टॉस बॉक्सकडे येऊन राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. शेवटचा अंतिम कॉल आहे दोन्ही टीमसाठी. लवकरात लवकर या. चेंडूला जाऊ दिलाय फलंदाजाने. वाईट बॉल आलाय. अगदी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली होती. हाईट जर बघितली तर पंचाच्या खांद्यापर्यंत देखील येत नाहीये. परंतु गोलंदाजी अगदी खांद्याला खांदा लावणारी गोलंदाजी होत असताना शॉर्ट बॉल आहे. फटका स्विंग केला आहे. लॉंग लेग ठिकाणी जात असताना पाठलाग सुरू आहे परंतु शर्यत जिंकणार
चेंडू चौकार येतोय, 4 धावा. सजवत असताना यावेळेस मात्र ऑनसाईडला पूर्णपणे प्रोटेक्शन दिलेलं आहे. टॅप्स प्रीमियर लीग आपण बघू शकता समीपचा संघ तिथे फायनल जिंकला आणि थोडं कॉन्फिडन्स वाढते जेव्हा कोणताही ती टुर्नामेंट असो. जेव्हा आपण जिंकतात ना तेव्हा थोडं कॉन्फिडन्स वाढलं जातं आणि समीपचं कॉन्फिडन्स पाहायला मिळतंय. एक धाव आणि 2 धावा पूर्ण केल्या, 36 वर पोहोचले आणि 37 धावेचं आव्हान इथे ठेवलेलं आहे टेंबे टीम समोर. देऊया सध्या डीजे जॉकीला आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. बाजूला संघ आपण पाहाल पाम संघ तर विपक्ष आपण पाहणार एकलाडे संघ. चला दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं टॉस का बॉक्स मध्ये. पाम विपक्ष एकलारे, चला दोन्ही संघ नाणेफेकीसाठी यायचं. पाम संघाचे कर्णधार इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. पाम संघाचे कर्णधार ओम इथे उपस्थित झालेले आहेत. तसंच एकलाडे संघाकडून माझे सहयोगी मित्र ऋषी सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. नाणेफेकीचं कोल करायला येतात तुषार पाटील. तुषारजी चला या नाणेफेकीचं कोल करायला. आजच्या दिवसातला पहिला फेरीतला हा मात्र शेवटचा सामना असेल. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामना सुरुवात होईल. कॉल कोण करणार आहे? पाम संघ इथे मात्र कॉल करताना दिसेल. तुषारजी पाटील आपल्यासोबत इथे मात्र जोडले जात आहेत. हेड कॉलिंग आणि टेल. नाणेफेकीचं कोल जिंकतोय एकलाडे संघ. नाणेफेकीचं कोल जिंकून प्रथम तुमचा निर्णय काय असेल ऋषी? प्रथम आम्ही गोलंदाजी करणार आहे. आणि किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा मानस असेल? कारण की पाम संघ खूपच बलाढ्याचा संघ आहे. पाम संघाचा विचार करायचा झाला तर अक्षय सारखा एक चांगला फलंदाज आहे, त्यानंतर अंकित सारखा चांगला फलंदाज आहे आणि ओम यंगस्टार म्हणून एक चांगला फलंदाज नावावर उपस्थित दिसतोय. आमच्याकडे सुद्धा चांगले बॉलर आहेत, त्यामुळे आम्ही 40 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करेन. निश्चितच अनिकेत सारखा चांगला गोलंदाज तुमच्याकडे आहे. 40 धावापर्यंत रोखण्याचा तुमचा त्यांचा मानस तुमच्या मनामध्ये आहे. मात्र तुम्ही किती धावा काढण्याचा मानस तुमच्या मनामध्ये असेल? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करेल आणि 40 तर खूप कमी वाटतंय मला. मला वाटतं एकलारे पण खूप चांगला संघ आहे, तर त्यांच्यासमोर मोठंच आव्हान द्यावं लागेल आम्हाला. निश्चितच नाणेफेकीचा कॉल इथे मात्र होताना दिसतंय. नाणेफेकीचा कॉल जिंकलं एकलाडे संघाने. एकलाडे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि पाम संघाला आमंत्रित केलंय या फलंदाजी करा आणि आमच्या समोर एक टार्गेट ठेवा. आता आपण जाऊयात कॉम्बॉक्सकडे. तिथे आपल्यासोबत जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ पास्टड मिस्टर प्रीतमजी घरात. आणि त्याच अगोदर अगदी 12 वाजत आलेले आहेत आणि इथे एक बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे.
कौशल उर्फ बाळा म्हणजेच माझे साथी समालोचक झालेले आहेत 12 आणि कौशलचा वाढदिवस सेलिब्रेशन होणार आणि डीजे मास्टर एक बर्थडे सॉन्ग होऊन जाऊन द्या. मित्र सुयोग वडे यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून सर्वांकडून. सुयोगला आणि कौशलला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अगदी असेच मात्र सुखरूप राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 2 बड्डे बॉय आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर कुरगाव विराज संके याचा देखील आज वाढदिवस आहे. त्याला देखील शुभेच्छा. एक विराज तू पण आहे लवकर ये तुझ्यासाठी थांबतायत. ये विराज लवकर आहे धावत आहे. कुरगाव विराज धावत आहे लवकर आहे तुझ्यासाठी थांबलेत. 2 मिनिटं ये जोरात धाव. बॉलिंगला कसा धावतो तसा धाव. बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू. बर्थडे सेलिब्रेट इकडे झालाय. बर्थडे आहे भावाचा. 3 बर्थडे बॉय पाहायला मिळत आहेत. कौशल सुयोग आणि विराज. विराज पुन्हा एकदा तिन्ही बर्थडे बॉयला वाढदिवसाच्या आमच्याकडून सर्वांकडून हार्दिक 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 शुभेच्छा.
अजून एक बड्डे बॉय योगेश पिंपळे गुड्डू कोलवडे, याचा देखील आज वाढदिवस आहे. याला देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अगदी हितेश लोखंडे टेंबी, अगदी वाढदिवस आहे की मात्र काय एक एक येत राहिलेत. आजच्या दिवसामध्ये भरपूर जण पाहायला मिळत आहेत. म्हणजे 9 तारीख 9 एप्रिल आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्ये भरपूर वाढदिवस आहेत. पहिलाच बॉल आणि फुलटस होता. अनुमान या जोडीला बघितलं ना, कुशल आणि त्याचबरोबर फलंदाज सर्वेश, तर 4 ओव्हर आणि टेनिस बॉल तर 60 धावा देखील आरामात काढतील अशी जोडी आहे. आणि त्यांना तुम्ही 37 धावेच्या आत थांबवायचं आहे. मणीचा पहिला बॉल फुलटस होता, अगदी त्यावर 1 धाव आली. मोठी हिट मारण्यासाठी माहेर खेळाडू आहेत. दोन्ही आपल्या गावातून खेळत असताना खूप चांगली कामगिरी करतात. आणि VPL वंजारी प्रीमियर लीग मध्ये दोन्ही फलंदाज, हे दोन्ही खेळाडू ॲज अ आयकॉन खेळाडू पाहायला मिळतात. बघा, आपण रेग्युलर क्रिकेट खेळतात, एकदा बॉल चुकल्यानंतर तुम्ही पंचाकडे अगदी वाईट अपेक्षित करू शकत नाही. चांगला बॉल टाकलाय. तीन बॉल 3 धावा, 37 स्कोर कार्डवर आहेत. अगदी बघायला गेलं तर योगायोग म्हणा किंवा काही म्हणा की ही स्पर्धा ऑन आहे आणि हे छायाचित्र टिपले जात आहेत यूट्यूबच्या माध्यमातून कॅमेऱ्यामध्ये. आज 5 जणांचा वाढदिवस आपल्याला ऐकायला मिळाला आणि या 5 जणांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. 3 बॉल 3 धावा, 37 इथे बनवायचे आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे, अगदी फटका फसला परंतु क्षेत्ररक्षक नाही पोचू शकला. 1 धाव पूर्ण केली, 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 5. कुशल आणि त्याच्या जोडीला सर्वेश, दोन्ही उच्च कोटीचे खेळाडू. वंजारी प्रीमियर लीग मध्ये बघायला गेलं तर ॲज अ आयकॉन खेळाडू ते खेळतात. म्हणजेच टीमचे 2 कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगच्या भूमिकेत. टेंबी टीमकडून ब्रँड ऑफ टेंबी. इकडे मात्र कागदोपत्री स्ट्रॉंग असून फायदा नाही, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग व्हावं लागेल. फुलटस बॉलला फक्त वळवलंय, चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. चौकार वाजव.
किरणजी वडे यांना मी विनंती करेल, आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. किरणजी वडे. गोलंदाज प्रजल आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिलाच बॉल यावेळेस खराब फिल्डिंग, लॉंग ऑन रिजनला मनीष कडून झाले चुकी. अगदी जवळ येऊन चेंडू जेव्हा असा बाउन्स होतो ना, तेव्हा क्षेत्ररक्षक देखील काही करू शकत नाही. 4 धावा मिळाल्या. स्कोरबोर्ड 15-15. आता 22 पाहिजे 17 मध्ये. सर्वेश आणि सर्वेशच्या जोडीला कुशल आपल्याला पाहायला मिळतंय. एक बाजूला ओम साई पत्राळी ज्याने बॅटिंग केली, 36 धावा बनवल्या, आणि दुसऱ्या बाजूला टेंबी टीम पाहायला मिळते जे 37चा पाठलाग सुरू आहे. फटसावलाय चेंडू हवेमध्ये आहे. नवीन चेंडू खाली आणि मोठा विकेट. बॅक टू डगआउट सर्वेश. थँक्यू डीजे मास्टर. चला स्पीडअप ठेवा खेळायला. फलंदाज आलेला आहे. टीम ओमसाई पथराळीला विनंती आहे थोडं स्पीडअप ठेवा, ज्यामध्ये अनुभवी खेळाडू भरपूर आहेत. आशिष म्हणा, समीप म्हणा, त्यामध्ये नवीन आहे, त्यामध्ये मनीष आहे. अगदी एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, परंतु आज थोड्या धावा कमी झाल्यात. आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राहुल आपल्याला पाहायला मिळते. 16 बॉलमध्ये बनवायचे तर 15 झालेले आहेत. काय बॉल वळवत आहे यावेळेस गोलंदाज. सुपर आहे प्रजल. मी म्हणेल की आतापर्यंत डाव्या हाताचे गोलंदाज जितके पण आले ना, त्या सर्वांपेक्षा देखणा गोलंदाज, स्विंग गोलंदाज पाहायला मिळते प्रजल. काय टप्पा आहे, काय बाउन्स आहे, काय स्विंग आहे, सर्व काही या चेंडूवर पाहायला मिळालं. अगदी रिलीज ऑफ डिलिव्हरी, अचूक टप्पा, स्विंग देखील. हा बघा, अंधाधुंद प्रहार केला जातोय. फक्त लेग साईडला बॅट वळवायचं काम केलं जातंय आणि स्टंपच्या मागे नवीनची नजर काय कमालीची पाहायला मिळते. सुपर डॉट बॉल. 3 चेंडू झाले, 4 चेंडू झालेले आहेत आणि मोठा विकेट त्याने घेतला, त्यामुळे कॉन्फिडन्स मध्ये अगदी आला असेल. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. यावेळेस खराब. थोडा कॉल दिला सर्वेशने बाहेरून की तुम्ही रूम देऊ नका, स्टंप दाखवू नका, जरा मधून खेळा. तर कुठे ना कुठे मात्र तुम्हाला चेंडू खराब हाताळला जाईल आणि त्याचाच फायदा झाला. शॉर्ट बॉलला उडवलाय, चेंडूला पाठवलाय, षटकार. 6 धावा. यावेळेस आपण बघू शकतो ऑफ स्टंपवर आला. धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 2-1-21. 2 बॉल बाकी आहेत. लास्ट बॉल बाकी आहे. 13 बॉलमध्ये 16ची गरज. अगदी चहूबाजूला आपण बघू शकता टीम आता वाट बघतायत दुसऱ्या फेरीसाठी. जुना बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये, जुना बॉल द्या. 5 झालेत. 4 बॉल, 2 बॉल आहेत. सॉरी, क्रिएशन केलं जात आहे. पहिल्याच बॉलला विकेट आला आणि त्यानंतर 2 डॉट आणि षटकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगल्या रीतीचा स्ट्रोक खेळला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षण होणार. 1 धाव पूर्ण केली आणि काय कमालीचा थ्रो आहे. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 23 धावा धावपलकावर. शेवटचा बॉल आणि आता मात्र 14 धावेची गरज आहे. 13 बॉलमध्ये 14 धावेची गरज. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज. कुशलकडे देखील कमाल स्ट्रोक आहेत. मिडल चेंडू आला तर मात्र मैदान कोणतंही असो, बाउंड्री लाईन पार चेंडू जातो. ही त्याची ताकद आहे, ही त्याची क्वालिटी आहे.
गोलंदाजी फलंदाजी दोन्ही बाद धुरा सांभाळतो, त्यामुळे याचा आयकॉन खेळाडू बीपीएल मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे, अगदी चेंडूच्या खोलवर जाऊन यावेळेस चेंडूला पाठवलाय गली रिजन मध्ये चौकारासाठी. 2 षटकाची दोन षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड 27-27 10 धावेची गरज. थोडं फास्ट करा टेंबी टीम, आपण पाणी लवकर तयार ठेवा. यानंतर पहिल्या फेरीची शेवटची मॅच, अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकलारे वर्सेस पाम. एकलारे टीमने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. अगदी मोठी लढत, मोठी मॅच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या त्या म्हणजेच आपण बघू शकतात की 27-2 ओव्हरमध्ये समीकरण अगदी छोटं करून टाकलं. 12 मध्ये 10 ची गरज आणि स्ट्राईकवर फलंदाज ज्याने उत्तुंग षटकार खेचला तो मात्र पाहायला मिळतो राहुल. गोलंदाज समीप आलेला आहे म्हणजेच बॉम्ब. गोलंदाजी मार्कवर तैयार. राइट मोर द विकेट. 12 गेंदों में 10 चाहिए. पहली गेंद आणि पहिली गेंद पर उठा के खेला है बल्लेबाज ने, गैप में ढोला है गेंद को. 4 रन. यस, कुंभवली ग्रामपंचायत उपसरपंच साहेबांना मी विनंती करेल, अमितजी संके आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. अगदी रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत तरी देखील आम्हाला बऱ्याचशा गावचे सरपंच उपसरपंच आपल्याला या मैदानाकडे पाहायला मिळत आहेत, मैदानावर पाहायला मिळत आहेत. आणि हा क्रिकेटचा क्रेज आहे, अगदी क्रिकेट प्रेमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इकडे काय घडतंय, चेंडू लागलाय आणि यावेळेस विकेट. फलंदाज कुशलला परतावा लागेल. विकेट येतोय. 6 पाहिजेत 10 मध्ये. यस, बजाव. अमित साहेबांचं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. आगतम स्वागतम सुस्वागतम. चिराग यांना मी विनंती करेल की आपण अमितजी संके साहेबांचं अतोचित स्वागत करायचं मुख्य व्यासपीठावर. उपसरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे. गावचे द्वितीय नागरिक. कॅमेरा येऊ दे कॅमेरामॅन मुख्य व्यासपीठावर. 6 ची गरज आणि फटका पुन्हा एकदा सजवलाय लेग साईडला. एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 32 5 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 9 बॉल 5 ची गरज. अगदी नाईट क्रिकेट स्पर्धा गरमीच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सकाळी अगदी कडाक्याचं ऊन आणि रात्रीच्या वेळेस थोडं थंडावा देखील आहे आणि त्यामुळे थोडं खेळणं सोयीस्कर होते. वातावरण मात्र पोषक असते खेळण्यासाठी. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेनंतर आपण बघू शकतात की एबी चषक आपल्याला पाहायला मिळाला सफाळ्याच्या भागामध्ये. त्याचबरोबर आपण बघू शकता त्यानंतर फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक तब्बल 9 दिवस आणि रात्रीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आंबडगोड मैदानावर. शॉर्ट बॉल मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. फलंदाज पाहायला मिळतो सचिन आणि इकडे डॉट बॉल आलाय. आता समीप आणि सचिन रोज रेग्युलर एकत्र प्रॅक्टिस करणारे खेळाडू आहेत आणि
तिथे बीट केलंय. डॉट बॉल आलाय. आशिष, समीप, सचिन, मनीष हे एकत्र प्रॅक्टिस करणारे आहेत टॅप्सला. आणि आता मात्र विरोधात एकच आहे. 3 तर सोबत आहेत परंतु एक विरोधात आहे तो म्हणजे सचिन. बघूया. एक डॉट आलाय परंतु सचिन देखील एक जबरदस्त बॅट्समन आहे आणि इथे त्याच्या रडारमध्ये दिला तर नक्कीच तो षटकार खेचेल. यावेळेस फटका स्विंग केलाय. तेवढा प्रॉपर टायमिंगने बॅटवर आला नाही. एकदा पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 3-3. 4 धावेची गरज आहे. 6 बॉल 4 ची गरज. अजोडीजे गोलंदाज आशिष गोलंदाजी मार्कवर. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी चला थोडं स्पीडअप ठेवा. टीम ओम साई पथराळी यांना विनंती करेल थोडं स्पीडअप ठेवा. 6 गेंदों में 4 बनाने. सचिनला चेंडू कसा टाकायचा माहिती आहे परंतु मॅचमध्ये तो पडला देखील पाहिजे. फुलटस बॉलला उडवलाय. मी पहिलेच म्हटलं सचिनच्या रडारमध्ये आमच्या कॅमेरामॅनच्या भेटीसाठी अगदी चेंडूला पाठवलाय. यावेळेस षटकार. मॅच फिनिश. खेळ खल्लास. यावेळेस आपण बघू शकतात मॅच जिंकलंय